सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था। ठेवी 401 कोटी, कर्ज 254 कोटी, एकूण व्यवसाय 655 कोटी। सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा। महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव। जादूटोणा विरोधी कायदेशीर प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार आणि भोंदूगिरीच्या प्रकरणावर तात्काळ कारवाई करण्यासाठी तालुका स्तरावर अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कोपरगाव तालुका कार्यकारिणीने निवेदनाद्वारे तहसीलदार महेश सावंत यांच्याकडे करण्यात आली आहे। अलीकडच्या काळात काही भोंदू बाबांचे प्रकार उघडकीस येत असल्यानं समाजात मोठी चिंता निर्माण झाली आहे। दैवी शक्ती, चमत्कार, ज्योतिष आणि अध्यात्माच्या नावाखाली लोकांची आर्थिक मानसिक फसवणूक तसेच बालक आणि महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या घटना समोर येत आहे। यामुळे समाजात अंधश्रद्धा वाढून गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी मिळत आहे। या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा विरोधी कायद्याचं प्रभावी अंमलबजावणीसाठी कक्ष स्थापन करणं गरजेचं असल्यानं त्यांनी निवेदनात स्पष्ट केलंय। पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष देखील स्थापन करण्याचे निर्देश मिळालेले असून प्रत्यक्षात कक्ष स्थापन करण्यात आलेला नसून कार्यान्वित देखील नाही। त्यामुळे आपल्या स्तरावर मार्गदर्शक सूचना देऊन कक्ष स्थापन करावे अशी मागणी त्यांनी याप्रसंगी केली आहे। निवेदन देतेवेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कोपरगाव तालुका अध्यक्ष डॉक्टर अशोक गावित्रे, प्राध्यापक दीपक शिरसाट, युवराज दुशिंग, संदीप शिंदे, मारुती कोपरे, रामदास भुजाडे, राजेंद्र उगले, विनोद थोरात, प्रवीण आभाळे, राहुल आभाळे आणि किशोर शिंदे आदी या प्रसंगी उपस्थित होते। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आज जे अशोक खरात प्रकरण या ठिकाणी गाजतंय, तर यावरून लोकांची जी दिशाभूल होते, महिलांवर जे अत्याचार झाले, महिलांचा मानसिक व आर्थिक छळ करण्यात आला, त्याविरुद्ध आम्ही महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने या कोपरगाव तालुक्याचे अध्यक्ष डॉक्टर अशोक गावित्रे, कार्याध्यक्ष युवराज दुशिंग साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आम्ही सर्व कार्यकर्ते आज तहसीलदार साहेबांना भेटून असे निवेदन दिले आहे की लवकरच आपण महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार आपल्या कोपरगाव तालुका तहसील व पोलीस स्टेशन कार्यालयांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करून सर्व समावेशक सदस्य नेमावेत आणि या माध्यमातून आम्ही असे आवाहन करतो की समाजातील अंधश्रद्धा ज्या ज्या ठिकाणी पसरवली जात आहे, जे जे बाबा बुवा जे आपल्याला अंधश्रद्धेच्या गर्तेत नेत आहेत, ते जर आपल्याला माहिती असतील तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांशी आपण संपर्क साधावा आणि आपल्या समाजाला एक विज्ञाननिष्ठ समाज म्हणून आपल्याला यापुढे कसं नेता येईल याकडे सर्व भारतीय नागरिकांनी दक्षता घ्यावी असं मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने दीपक शिरसाट, जिल्हा कार्यवाह अन्य संविधान जागर विभाग, अहिल्यानगर च्या वतीने नम्र निवेदन करीत आहे। आम्ही कोपरगाव तालुक्यातील अनेक जेवढे कार्यकर्ते आहेत त्यावेळी एकत्र जमून अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष तालुका स्तरावर स्थापन व्हायचं देखील आम्ही आज मागणी केली आहे। आज मी अशोक खराच्या प्रकरणामध्ये बघितलं खूप सारी बंधुगिरी जी आहे पुरोगामी म्हणलं महाराष्ट्रामध्ये सारी बंधुगिरी वाढलेली आहे, भावबाजी वाढलेली आहे, फसवणुकीचा प्रकार देखील वाढलेली। खरं तर गृह खात्याने 2024मध्येच पोलीस महासंचालकाने प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये अंधश्रद्धा कक्ष स्थापन करावं अशी मागणी आदेश काढलेली आहे। पण अजूनपर्यंत पोलीस स्टेशनला ती स्थापन झाली। आम्ही पुन्हा एकदा पोलीस स्टेशनला तसेच तहसीलदारांना देखील या संदर्भात निवेदन केले आहे। ते कक्ष स्थापन होऊन यामध्ये पत्रकार असतील, शिक्षक असतील, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते असतील, तसेच काही महिला देखील असतील, यांना देखील सामाजिक करून जे काही आपल्या तालुक्यामध्ये बंधुगिरी करणारे जे काही बाबा असतील त्यांची माहिती, त्यांचा डाटा गोळा करून त्यांची वरती कारवाई करण्यासाठी आज आम्ही मागणी केली। नागरिकांना हेच आवाहन करतो की अशा बंधुगिरीला बळी पडू नका। जर अशा संदर्भात काही प्रकरण असतील तर आम्हाला निश्चित आमच्या मोबाईल नंबरवरती कळवा। मोबाईल नंबर आहे 7972677781 7972677781। हा सर्किट ब्रेकर काहीही जळणार नाही याची काळजी हा घेतो, पण तुमच्या स्टॉक्स मधला न दिसणारा सर्किट ब्रेकर जर नाही चालला तर तुमचे पैसे
ओस त्यापेक्षा त्यांना समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा.